नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी आज करते आहे दाल खिचडी अगदी रेस्टॉरंट स्टाईलने. तिथे काय काय साहित्य ते वापरतात तेच अगदी साहित्य वापरून मी इथे हे करणार आहे. तर इथे मी घेतलेला आहे कोलम राईस आणि इथे आहे मी इथे जी डाळ आहे ती चण्याची आणि तुरीची आणि मुगाची अशी घेतलेली आहे. तुम्ही मुगाची आणि तुरीची घेतली तरीही काही हरकत नाही आहे. 1 वाटी जर तांदूळ घेतला असेल तर अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे मी इथे आणि ती छान उकळवून घेतलेली आहे. ती उकळवताना त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी हळद आणि जिरं टाकलेलं आहे आणि ते आता छान घोटून घेतलेली आहे, बघू शकता. तर आपण आता लगेच स्टार्ट करूया. इथे मी कढई तापत ठेवली आहे, त्यामध्ये टाकायचं आहे तेल आणि आपण 1 चमचा तूप टाकायचं. आता छान तूप वितळलेलं आहे, त्यामध्ये टाकायचं आहे जिरं, जिरं छान तडतडलं की त्यामध्ये टाकायची आहे लाल मिरची. अर्धीच घेतलेली आहे, अर्धी आपल्याला फोडणीत टाकायची आहे, म्हणून म्हणजे वरून जे आपण फोडणी करणार आहोत त्यात टाकायची आहे. त्यात टाकायचं आहे आपल्याला मिरची, त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे त्यामध्ये हा असा उभा चिरलेला आपण घेतलेला आहे कांदा, तो आता आपण छान मिक्स करून घेऊया. याला थोडासा असा आपण त्याला गुलाबीसर भाजून घेऊया कांद्याला. यामध्ये टाकायचं आपण आले लसूण पेस्ट. यामध्ये टाकते मी आले लसूण पेस्ट. आता याला छान आपण भाजून घेऊया सर्व साहित्य. या पद्धतीने एकदा करून बघा, अगदी हॉटेलमध्ये मिळते तशी दाल खिचडी तयार होते. कांदा आता छान गुलाबीसर झालेला आहे, त्यामध्ये आपण टाकले आहे बारीक चिरलेले टोमॅटो. एक मोठा कांदा मी घेतला होता आणि 2 मीडियम टोमॅटो घेतले. तर याला छान आता आपण सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. जे टोमॅटो आहेत ते सगळे आपण नरम करून घ्यायचे. आता बघा हे टोमॅटो नरम झालेले आहेत. तर यामध्ये आपण टाकूया सुके मसाले. यात टाकते मी हळद आणि टाकते लाल तिखट. त्यामध्ये आता लाल तिखट आपण यामध्ये आता आपण टाकूया ही घोटलेली डाळ आणि असं छान मिक्स करूया. तुपामुळे अगदी छान सुगंध सुटलाय. तुपामुळे आणि आलं लसूण पेस्ट जी टाकलेली आहे त्याच्यामुळे हे छान आपण उकळून घेऊया. अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळते तशीच अगदी होते, तुम्ही एकदा करून बघा. बघा डाळीला अशी छान उकळी आलेली आहे. तर यामध्ये आपण टाकायचा आहे हा जो भात शिजवून घेतलाय तो आणि असं छान मिक्स करून घेऊया. आता दाल खिचडी असते ही थोडीशी पातळसर असते. पातळसर म्हटलं म्हणजे मीडियम असते, अगदी घट्ट नसते आणि पातळ नसते. तर आधी हे आपण छान मिक्स करून घेऊया. त्याच्यानंतर आपण जे गरम पाणी करायला ठेवलेलं आहे ना इथे, त्यानंतर हे पाणी आपण त्यामध्ये टाकायचं आहे. जसं आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे त्या
आता पाणी उकळलेलं आहे, यामध्ये मी टाकते. पुन्हा छान हलवून घेऊया. आता बघा छान असं पाणी टाकलेलं आहे आणि असं एकजीव केलेलं आहे. तर यामध्ये आपण टाकूया मीठ. चवीनुसार मीठ टाकलंय. यामध्ये टाकते मी अर्धा चमचा गरम मसाला. त्यानंतर टाकते मी कसुरी मेथी. कसुरी मेथी असेल तर चांगलं आहे, त्याच्यामुळे स्वाद चांगला येतो रेस्टॉरंट स्टाईलचा. पहिल्यांदा मिक्स करूया. तर यामध्ये टाकते मी लिंबू. आता अर्धा लिंबू पिळल्यानंतर आपण हे छान मिक्स करून घेऊया. असं अतिशय सुंदर असा सुगंध सुटलेला आहे मस्त दाल खिचडीचा. गरम गरम अशी वाफाळते दाल खिचडी आणि त्याबरोबर असं मस्त लोणचं, पापड आणि रायता असेल तर चांगलं आहे. कोशिंबीर करू शकता तुम्ही. कशासोबतही खूप उत्तम मस्त पर्याय आहे आणि हेल्दीसुद्धा. तर यामध्ये टाकते मी आता कोथिंबीर. भरपूर कोथिंबीर टाकायची. आता छान कोथिंबीर आपण टाकली. कोथिंबीरसुद्धा आपण अशी मस्त जास्त टाकायची. मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला आता हे झालेली आहे, त्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे तडका वरून. इथे मी तूप गरम केलेलं आहे, त्यामध्ये टाकली आहे लाल मिरची. गॅस मी लगेच बंद केलं आहे जेणेकरून मिरची करपू नये. त्यानंतर टाकायचं आहे थोडंसं लाल तिखट. आणि हे लगेच असं छान या. वाव, खूप मस्त अशी खमंग फोडणी बसली आहे. बघा अशी मस्त अशी आपली फोडणी आपण दिलेली आहे. वरून असा मस्त तडका दिलेला आहे आणि खूप मस्त दिसते दाल खिचडी. तुम्ही सुद्धा अशी करून बघा. अगदी रेस्टॉरंट स्टाईलने आपण त्यावरती शेवटचा तो तडका दिलेला आहे तुपामध्ये मिरची आणि आपली काश्मीरी लाल मिरची टाकून. तर आपलं झालेलं आहे दाल खिचडी. मी गॅस बंद करते. वरून कोथिंबीर टाकते. तर आपली ही रेस्टॉरंट स्टाईल दाल खिचडी रेडी आहे. अगदी तशीच लागते. तुम्ही एकदा नक्की अशी ट्राय करून बघा. घरच्यांना नक्कीच आवडेल. जरी ही दाल खिचडीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.